शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान बेळगाव आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीनं व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये प्रति सरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील या विषयावर त्यांचे नातू ॲडव्होकेट भाई सुभाष पाटील यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश जाधव होते. यावेळी बोलताना ॲडव्होकेट पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सामाजिक कार्यातून समाजामध्ये सत्यशोधक विचार रुजवल्याचं सांगितलं. महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा नारा दिला. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. या काळात त्यांनी ब्रिटिशांचे डाकबंगले जाळले. अनेक वेळा त्यांना कारावास भोगावा लागला. पोलिसांना चकवा देण्यासाठी भूमिगत राहूनच त्यांनी आपली चळवळ सुरू ठेवली. लहान मुलगा, पत्नी, आई, भाऊ यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा ते येऊ शकले नाहीत. इतकं त्यांनी स्वतःला देशसेवेत झोकून दिलं होतं, असं ॲडव्होकेट पाटील यांनी सांगितलं. 1942च्या चळवळीत इतिहासानं दखल घ्यावी अशी देशात पश्चिम बंगालमधील मदिनापूर प्रतिसरकार, उत्तर प्रदेशातील बालिया प्रतिसरकार आणि महाराष्ट्रातील सातारकर प्रतिसरकार अशी मोजकीच प्रतिसरकारं होती. या लढ्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान P.V. नरसिंहराव यांनी केंद्राकडून 2 कोटी आणि राज्यानं 1 कोटी असा 3 कोटीच्या निधीतून प्रतिसरकार स्मारक उभारण्याची घोषणा केली. यातील पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील स्मारकं उभारली. मात्र महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळं आजतागायत सातारचं प्रतिसरकार स्मारक उभा राहू शकलं नाही, अशी खंत ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबूराव कदम, प्राचार्य दिनकर पाटील, प्राचार्य T.S. पाटील, दिलीप कुमार जाधव, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, प्राचार्य डॉक्टर G.P. माळी, राजाराम धनवडे, प्रकाश शिंदे, रवी जाधव, कॉम्रेड चंद्रकांत यादव, गीता कदम, प्रिया जाधव, शीतल पोवाळकर, बाबूराव पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.